सोशल मीडियाची काय पॉवर आहे हे माझ्या लास्ट व्हिडिओजमधून तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे लास्ट 6-7 मंथ्सपासून माझे माऊली अकॅडमीचे जे ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस आहेत स्पेशली लेडीजसाठी, तर ते मी सोशल मीडियाचा यूज करून जास्तीत जास्त लेडीजपर्यंत, जास्तीत जास्त टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्यापासून मला छान असा प्रॉफिट जो आहे तर तो जनरेट झालेला आहे. तर ज्या प्रकारे मी माझ्या बिझनेसमध्ये सोशल मीडियाचा यूज करून ग्रो केला, तर असे बरेच असंख्य व्यवसाय आहेत जे सोशल मीडियाचा यूज करून त्यांच्या पर्टिक्युलरली किंवा त्यांच्या रिस्पेक्टिव्हली फील्डमध्ये ग्रो करू शकतात. आणि इथेच इंट्रोड्यूस होतात सोशल मीडिया एजन्सीज, म्हणजेच जे कंपनीज किंवा जे एजन्सीज सोशल मीडिया मॅनेजमेंट मार्केटिंगची सर्व्हिस जे असतील तर ती प्रोव्हाइड करतात. तर तुमचे बरेच रिक्वेस्ट होते की सोशल मीडिया मार्केटिंग किंवा सोशल मीडिया एजन्सी कशी चालू करायची, तर त्याचा कोर्स जो आहे तर तो लॉन्च करा. तर खरं सांगायचं तर हा जो कोर्स आहे तर तो इन डिटेल इन डेप्थ आपल्याला शिकवावा लागतो. कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इतके आहेत, तर त्या प्लॅटफॉर्म्सची जी इन्फॉर्मेशन आहे ते कसे यूज करायचे, स्पेशली मोबाईलवरून कसे यूज करायचे, त्याची सेटिंग्स काय असणार आहे, तर हे सगळं इन डिटेल सांगावं लागतं. आणि लाईव्ह लेक्चर्स म्हटल्यावरती माझ्याकडे सध्या तितका लिमिटेड पिरियड माझ्याकडे अवेलेबल नाही आहे या क्लासेससाठी. आणि त्यासाठी मी असा विचार केला की हा जो कोर्स आहे तर तो मी माझ्या यूट्यूबच्या स्पेशली सबस्क्रायबर्ससाठी, माझ्या ग्राफिक डिझायनिंगच्या स्टुडंटसाठी जो आहे तर तो मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिझाईन करणार आहे. कारण माझे बरेच ग्राफिक्सचे जे स्टुडंट्स होते तर त्यांना कुठेतरी मला असं वाटले की त्यांच्या करिअरमध्ये ॲडव्हान्समेंट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी त्यांना हा जो कोर्स आहे सोशल मीडिया मार्केटिंगचा तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ग्राफिक डिझायनिंगसोबत जर तुमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगचे काही स्किल्स असतील, तुम्हाला काही टूल्स माहिती असतील, तर नक्कीच तुम्हाला हाय पेइंग क्लायंट्स जे आहेत तर ते मिळू शकतात. कारण सोशल मीडिया सध्या सोशल मीडियावरती बिझनेस करण्याची जी पद्धत आहे, मार्केटिंग करण्याची जी पद्धत आहे तर ती खूप चेंज झालेली आहे. तर ती जितकी सोपी आहे तितकीच अवघड आहे. तर डिटेलमध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी या पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत समजून घेतल्या तर नक्कीच आपण एक चांगल्या प्रकारे सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती रन करू शकतो. तर या सोशल मीडिया मार्केटिंगचा जो कोर्स आहे तर त्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती मिळणार आहेत. तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट जाऊन चेक करा. मी सिरीज वाईज व्हिडिओज जे असतील तर ते माझ्या चॅनलवरती अपडेट करणार आहे, अपलोड करणार आहे. आणि सगळे व्हिडिओज बघण्यासाठी किंवा हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळणार आहे. तर बरेच लेडीज वर्क फ्रॉम होमच्या शोधात असतात आणि बऱ्याच ठिकाणी सर्च करत असतात. डाटा एंट्रीचे जॉब्स असतील, टेलिकॉलिंगचे जॉब्स असतील, असंख्य जॉब सर्च करत असतात. बट अनफॉर्च्युनेटली असे कोणते प्रॉपर वेबसाईट्स किंवा असे कोणते लिंक्स नाही आहेत जिथे तुम्हाला वर्क फ्रॉम होमचे जॉब्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. नाहीतर मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर केले असते. आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एक स्पेशल वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन जो आहे तर तो घेऊन आलेला आहे. कारण सोशल मीडिया तर आपण सगळेच यूज करतो. सोशल मीडिया आपण एंटरटेनमेंटसाठी असेल, काही इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी असेल, आपली पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ शोकेस करण्यासाठी असेल तर आपण सोशल मीडिया नक्कीच यूज करतो. आणि त्याच्यामध्ये मेनमध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब हे जे ॲप्स आहेत ते यूज करतो. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सोशल मीडियाची अगदी बेसिक 20-30% इन्फॉर्मेशन जी आहे तर ती असते. आणि याच्यामध्ये जर आपण थोडीशी स्किल, थोड्याशा अजून टूल्स जर आपण शिकल्या तर नक्कीच आपण यामध्ये सोशल मीडियामध्ये जे आहे तर ते करिअर करू शकतो. सगळ्यात पहिलं सुरुवात करूयात की सोशल मीडिया मॅनेजमेंटपासून. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट हा एक खूप सोपा आणि जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला खूप छान आणि हाय पेइंग असा जॉब आहे. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जसं त्याचं नाव आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील, अकाउंट्स जे असतील तर ते आपल्याला मॅनेज करायचे असतात. कोणाचे, तर वेगवेगळ्या व्यवसायांचे. बरेच असंख्य व्यवसाय असतात. सलून्स, हॉटेल, रिसॉर्ट्स, जिम, इंटेरियर डिझायनर्स, असे बरेच असंख्य व्यवसाय असतात ज्यांना सोशल मीडियावरती त्यांचा प्रेझेन्स जो आहे तर तो इम्पॉर्टंट असतो. कारण तिथून त्यांना व्यवसाय येत असतो, म्हणजेच बिझनेस येत असतो. आणि सोशल मीडियावरती त्यांचे ऑफर्स, त्यांचे स्कीम्स, त्यांचे प्रॉडक्ट्स, त्यांचे सर्व्हिसेस कंटिन्युअसली शोकेस करणं, सोशल मीडियावरती डेली बेसिसवरती ॲक्टिव्ह राहणं, म्हणजे रेग्युलरली पोस्ट, रील्स, स्टोरीज अपलोड करणं त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर प्रत्येक व्यवसायक किंवा प्रत्येक बिझनेस ओनर जो आहे तर त्यांच्याकडे इतका वेळ नसतो की त्यांचा व्यवसाय पण सांभाळतील, सोबतच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते पण सांभाळतील. आणि त्यासाठी ते स्पेशली सोशल मीडिया मॅनेजर्स जे असतील तर ते हायर करतात त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स मॅनेज करण्यासाठी. आणि इथे त्यांना प्रामुख्याने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब
हे 3 सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते मॅनेज करून लागतात. सोबतच त्यांना ग्राफिक्सचे काही डिझाईन्स लागतात. तर या कंप्लीट सिरीजमध्ये किंवा या कंप्लीट कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये हा जो सोशल मीडिया एजन्सी आपण कशाप्रकारे चालू करू शकतो, तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे किंवा तुम्हाला एजन्सी चालू करायची असेल तर फ्रीलान्सिंग आणि एजन्सीमध्ये डिफरन्स काय आहे, तर फ्रीलान्सिंग जे आहे तर ते तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवरती करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःच तुम्हाला कोल्ड कॉलिंग करायचं आहे, क्लायंट्स गॅदर करायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला क्लायंटचे अकाउंट्स हँडल करायचे आहेत, त्यांच्यासाठी ग्राफिक्स बनवायचे आहेत, रील्स त्यांना लागतील तर ते बनवायचे आहेत. तर ओव्हरऑल सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुम्हाला स्वतः मॅनेज करायच्या असतात. आणि एजन्सीमध्ये काय असतं तर तुमच्याकडे ग्राफिक्ससाठी सेपरेट ग्राफिक डिझायनर असतो, सोशल मीडिया अकाउंट्स मॅनेज करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजर असतो, लोकांना कॉन्टॅक्ट करायचा असतो, कॉल करायचा असतो, ईमेल्स करायचे असतात, तर त्यासाठी तुमच्याकडे वेगळी टीम असते. तर प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे एजन्सीमध्ये वेगवेगळी टीम असते. तर इनिशियल स्टेजला तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर स्टार्ट करू शकता. तर मी माझी सोशल मीडिया एजन्सीची जर्नी जी आहे तर ती इनिशियल स्टेजला फ्रीलान्सिंगपासूनच चालू केली होती. सगळे जे ऑपरेशन्स आहेत तर ते मी स्वतःच हँडल करत होते. त्यानंतर जशा मला गोष्टी समजायला लागल्या त्यानंतर याच्यामध्ये मी इन डेप्थ ज्यावेळी आले तर त्यानंतर मी माझी एजन्सी जी आहे तर ती ऑलमोस्ट 7 to 8 मंथ्सच्या गॅपनी जी आहे तर ती मी स्टार्ट केली होती. तर इथे तुम्हाला डिटेलमध्ये फ्रीलान्सिंग सोबतच एजन्सी आपण कशी चालू करू शकतो कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, आय थिंक कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणण्यापेक्षा 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये. कारण इथे तुम्हाला फक्त एक तुमचा चांगला डिव्हाइस जो की तुमचा मोबाईल असू शकतो किंवा तुमचा कम्प्युटर लॅपटॉप असू शकतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चांगल्या प्रकारे इंटरनेट कनेक्शन जे आहे तर ते लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या पर्टिक्युलरली बिझनेसमध्ये करायचं नाही आहे. इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तर ती म्हणजे तुमच्या एफर्ट्सची, तुमच्या स्किल्सची, तुमच्या पेशन्सची. पेशन्स खूप महत्त्वाचा आहे, जो 3 नंबरला मी सांगितला पेशन्स. कारण बरेच लोक काय करतात, कुठलाही व्यवसाय आपण ज्यावेळी चालू करतो कुठलाही असू दे तर त्याला इनिशियल स्टेजपासून छोट्या स्टेजपासून ग्रो होण्यासाठी ॲटलिस्ट 6 months to 8 monthsचा पिरियड जो आहे तो द्यायला लागतो. तर आपण बऱ्याच वेळा काय करतो, एखादा व्यवसाय चालू करतो आणि 3 महिन्यानंतर त्याच्यामधून काही एक्सपेक्टेड आउटपुट्स येत नाही आहेत आणि त्यामुळे जो आहे तर तो आपण स्टॉप करतो. आणि 3 महिन्यामध्ये आपण जे एफर्ट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात, स्किल्स जे आपण शिकलेले असतात तर ते मग आपण पूर्ण बेस्ट घालवतो. तर तसं करायचं नाही. कुठलाही व्यवसाय असेल तर त्याला ॲटलिस्ट 8 monthsचा तुम्हाला पिरियड जो आहे तो दिला पाहिजे. तर माझा पूर्ण सोशल मीडिया एजन्सीचा जो अनुभव आहे तर तो मी तुमच्यासोबत इन डिटेल इन डेप्थ जो आहे तो शेअर करणार आहे. ॲज इट इज रॉ एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, त्यामुळे तो नक्कीच तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कमिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इन डिटेल तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते आपण यूज करणार आहे आणि त्याच्याबद्दल ओव्हरऑल बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे तर तिथपासून आपण चालू करणार आहोत. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.